आज आरोग्य जपण्याची खूप मोठी गरज आहे. बाकी दोघी इकडे वन पकड थोडस वन पकड समोर बघा काय काय आज शिकवलेल्या धड्याखालचे प्रश्न उत्तर फोन आल्यानंतर केलं सगळं. आज पहिलीचा विद्यार्थी कॉम्प्युटरचा माऊस सहजासहजी हलवतो एकदम व्यवस्थितपणे. तो काळ किंवा तो तेव्हाची वेळ त्या परिस्थितीला सूट होती. तिच्यात आम्ही पुढे आलो, जगलो. आजचा विषय जो धावपळीचं आणि धकाधकीचं खूप जीवन झालेलं आहे म्हणतो. तुम्ही एक जर पुणे मुंबई किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये वापरले त्याचा अंश या झाडाच्या सिस्टीम मध्ये प्लॅन फिजिओलॉजी मध्ये अॅक्युमुलेट होऊन तो जे काय आपण अन्न खातो त्याच्यामध्ये तो अंश आपल्या शरीरात द्यायला लागला. त्याच्यासोबतच तो शरीरातल्या रक्त आणि पेशीमध्ये साठवला गेला. दुष्परिणाम हा झाला की शारीरिक व्यंग, मानसिक आजार, डायबिटीस, बीपी, एक रेल्वे येते पंजाब मधून राजस्थानला जयपूरला. या रेल्वेचं नाव आहे कोणाला माहिती? कॅन्सर ट्रेन. पंजाबमध्ये औषधांचा अतोनात वापर आहे. ते त्यांचं मुख्य पीक जे पॅडी. मी 250 किलोमीटरवरून आलोय आणि स्वतः ड्रायव्हिंग करत आलोय. इथं आलो आणि माझा सगळा थकवा गेला. खूप आनंद वाटला. मित्रांनो, आजचा विषय हा विषमुक्त भाजीपाला, त्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो. ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रसायन नाही, रासायनिक खत नाही, औषधी नाही, अशा प्रकारचा भाजीपाला आपण आपल्यासाठी तयार करून उगवून तो आपल्या आहारात यावा म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 332 ही रोटरी जे मराठवाड्याचे 7-8 जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले 2 जिल्हे सातारा आणि अहिल्यानगर या 10 जिल्ह्यामध्ये काम करते. जवळजवळ आमचे 4000 लोक रोटरीचं सेवाभावी काम करतात. काय हे सगळे आपापल्या उद्योगात स्थिर होऊन आपलं घरदार प्रपंच हे सगळं व्यवस्थित करून त्यांना हौस आहे देशातून वर्षाला 50,000 रुपये टाकायचे आणि समाज काम परत फिरायचे. सरांनी सांगितलं ही हौस आहे कशासाठी? समाजासाठी, देशासाठी, आपल्या परिसरासाठी. त्याच्यामध्ये हेल्थ, हंगर आणि एज्युकेशन. हेल्थ म्हणजे काय माहिती कोणाला? हेल्थ इज वेल्थ. बोला. हंगर म्हणजे भूक. आणि एज्युकेशन शिक्षण. जगभरामध्ये 220 देशात रोटरी काम करते. बऱ्याच लोकांच्या भाषा आम्हाला येत नाहीत, आमच्या भाषा त्यांना येत नाहीत, पण आमचे मन जे येतं मन एकमेकाशी जुळलेले आहे. कुठून? कॅलिफोर्निया, मेक्सिको, निकारागुआ, कॅनडा तिथपासून म्हणजे
खंड जे आहेत आपले 6 खंड जगातले, तुमच्या वेळेचं मी लक्ष ठेवा, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका बरं. आणि शेवटी एक गोष्टही सांगणार आहे मी तुम्हाला, त्याच्यामुळे सगळ्याचं लक्ष पूर्ण माझ्याकडे पाहिजे. त्या 6 खंडातले जे लोक आहेत हे सगळे एकत्र येऊन वेगवेगळ्या देशात रोटरीचं काम करतात. या 3 मेजर सेक्टरमध्ये रोटरीचं काम चालतं. आजचा आपला जो विषय आहे ऑर्गॅनिक भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला, उद्देश आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये जगामध्ये लोक वेळ देत नाहीत आहाराकडं, आरोग्याकडे. 2 मिनिट में क्या बनता है? 2 मिनिट मॅगी सगळ्यांना माहिती आहे. शाळेत येताना पाऊच मध्ये आपण ते फोडून जे खातो पिवळ्या रंगाचं आणि कुरकुरीत लागतं ते काय असतं? मॅगी असते, कुरकुरे असतात, काही प्रमाणात वेफर्स असतात. हे काय, हे जे कॅन्ड आणि प्रोसेस्ड फूड जे येतं, ज्याला आपण प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ म्हणतो, ते आपल्या आहारात नको. उद्यापासून मॅगी बंद नक्की. हे पहा, पालक खा, मेथी खा, कोबी खा, मिरची, टमाटे, वांगे, भोपळे, दोडके, कारले, भेंडी, सगळे भाजीपाला खा. ते जे हौसेनं आपण घेतो ना त्याला बाजूला का. आता हे लागवडीसाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला भाजीपाला लागवडीसाठी नैसर्गिक व्हरायटीचे बियाणे आपल्याकडे, जे आपल्या देशी वाण जे येते, जे 40-50 वर्षापूर्वी फक्त तेच होतं आपल्याकडे, संकरित वाण नव्हते. संकरित वाण उत्पन्नासाठी आपण लावायला लागलो, पण देशी वाण जी चव किंवा त्याची जी गोडी असते खूप वेगळी आहे. आम्ही याच्यामध्ये जवळजवळ देशी वाणच देतो. सगळे मेथी देतो, पालक देतो, भेंडी देतो, गवार देतो, भोपळे देतो, दोडके देतो, कारले देतो, काकडी देतो. हे सगळे